सुरुवातीला मी या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार राऊत यांना अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून येत्या 6 वर्षामध्ये जिल्ह्याची विकास कामं त्यांनी दिलेल्या आश्वासाप्रमाणे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याच पद्धतीने मी माझ्या वरती विश्वास टाकलेल्या सर्व मतदारांचे व या मतदारांना पुरोगामी विचार पटवून सांगण्यामध्ये जे पुढे राहिले ती सर्व अदृश्य शक्ती यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीने आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं, 16 मतं आहेत त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ऍड केलेली आहेत. 2 आकडे सुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंत नानांना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलं आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेला आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि जिथं जिथं पुरोगामी विचाराला तडा जातोय, जिथं जिथं काही चुका होते तिथं ठामपणाने आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कायम कटिबद्ध राहतो. आणि त्याच्यावर या शब्दावर बरीच चर्चा झाली. नेमकं काय झालं, तुमचे कॅल्क्युलेशन बरोबर ठरले आणि किंवा कमी पडले, काय झालं असं वाटतं? माझी 16च मतं होती ना. अदृश्य शक्तीने काम केलेलं आहे आणि अदृश्य शक्तीनं काम करत असताना एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या जिल्ह्यातल्या मतदारांना, या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या मतदारांना ह्याच्यापूर्वी व्हॅल्यू दिली गेली का? त्यांना विचारपूस वसंत नानांमुळे झाली, त्यांना मान सन्मान वसंत नानांमुळे झाला, त्यांच्यावरती किती प्रचंड प्रमाणावरती दबाव आणला गेला आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी दर्शन सुद्धा वसंत नानांमुळे झालेलं आहे या सगळ्यांना. आणि आमचा जो उद्देश होता, जे आम्हाला मतं पडलेली आहेत ती कट्टर पुरोगामी मतं आहेत. बाकीची दहशत खाली गेली नसती तर हा निकाल अजून वेगळा दिसला असता. कशा प्रकारची दहशत? मला विचारण्यापेक्षा प्रत्येक मतदाराला जर विचारलं तर ते तुम्हाला मन मोकळेपणाने बोलतील. आणि या जिल्ह्याला सगळ्या माहिती आहे काय झालेलं आहे. चष्मा वापरण्यावर खूप प्रकार झालेले आहेत. म्हणजे मतदान काय करताय हे त्याचं प्रूफ दाखवण्याचा काही प्रकार झाला. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालेलंच नाही. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालं असतं तर वेगळा निकाल असता, परंतु आता निकाल झालेला आहे, त्याच्यावर चर्चा करत बसण्यात अर्थ नाही. आता ते सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करावा. जिथं जिथं त्यांच्या उणीवा निघतील तिथं तिथं आम्ही विरोधी पक्ष म्हणून ठामपणाने या जिल्ह्यातल्या जनतेच्या मागे उभं राहू. अदृश्य शक्ती कधी नाहीशी होत नाही, ती अदृश्यच असते आणि त्याला सायंटिफिकल अदृश्य शक्ती घ्या किंवा आध्यात्मिक अदृश्य शक्ती घ्या, कुठल्याही अदृश्य शक्तीला एक ताकद आहे, ती वेळेस आपली ताकद दाखवून देते. हा का, मतं कुठली फुटली काय फुटली यांच्यापेक्षा पुरोगामी विचाराला साथ दिलेली ती मत आहेत वसंत नानांना पडलेली. विरोधी पक्षातली लोकांचं असं आहे की ते वातावरणानुसार बोलतात. घरातला उमेदवार उभा केला असता तरी सगळे म्हणले असते यांना दुसऱ्याला पदच द्यायचे नाही, त्यांच्याकडे माणसंच नाही, फक्त घरातच पाहिजेत सगळी पद.
आता सर्वसामान्य ज्यांना प्रदीर्घ असा अनुभव जिल्हा परिषदेचा, पंचायत समितीचा, मार्केट कमिटीचा, साखर कारखान्याचा, सहकाराचा अनुभव असलेला माणूस, ज्याचा जिल्ह्यात एकमेकाशी संबंध आहे, असा माणूस दिला तर हे म्हणता येईल घरातला दिला. ठीक आहे, किरकोळ गोष्टी आहेत. काय तर कारण पाहिजे. निवडणूक ही कायम मोहिते पाटील केंद्रितच राहते. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघेल तेव्हा आमच्यावरच बोलायचं. जिल्ह्यासाठी काय करणार ह्याच्यावर कोण काय बोलत नाही. मी घालायच नाही का गॉगल? सर्वसामान्य माणसं घालतात गॉगल. उन्हात चालत असताना गॉगल घालायचं का नाही? मी घरात गॉगल घालून बसलो तर गोष्ट वेगळी आहे. भर उन्हात 1-12 वाजता जर मी एखाद्या बूथवर व्हिजिट करत असेल, गाडीत बसताना उतरताना घालू नाही का? सर्वसामान्य माणसं सुद्धा गॉगल घालते. आमदार जानकरांना राष्ट्रवादी सांभाळून घेणार. मी मागेच सांगितलेलं आहे, या जिल्ह्यातील जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील या बाबतीतले सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी घेतील. काल राजाभाऊतांनी पालकमंत्री म्हणाले की आता विधान परिषद निवडणूक झाली, आता DCC बँकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आणखी त्यांनी यावं मैदानामध्ये आम्ही आहे असं आव्हान दिलं. हो, लागू द्या की त्यावेळेस बघू त्या गोष्टी. कारण या जिल्ह्याला साकारायची वेगळी चळवळ आहे, ती वेगळ्या माध्यमातून लढली जाते. ज्या DCC बँकेवर विषय की DCC बँकेवर बरेच आरोप प्रत्यारोप झाले. राऊत त्यावेळेस म्हणले होते की इलेक्शन मध्ये मी मांडतो DCC बँकेमध्ये नक्की काय झालं. त्यांना सगळ्या गोष्टी मांडायची मोकळी काय आज नाही. अनेक वर्षापासून ते विरोधी पक्षात होते, आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेसपासून ते मांडतायत. आज ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहेत. त्यांना सर्वस्वी अधिकार आहेत सगळे मांडायचे. काय हरकत नाही त्यांनी सगळ्या गोष्टी मांडायला. सुपरला तुमच्याकडे मोठी संपत्ती आहे 700-500 कोटी, ते त्यांनी भरावे म्हणून बँक चांगली चालेल. बँक कधीपर्यंत कशा चाललेल्या आहेत हे जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात मोठी कर्जमाफी कोणाच्या काळात झाली हे जिल्ह्याला माहिती आहे. सगळ्यात जास्त ठेवी कोणाच्या काळात झाल्या हे जिल्ह्याला माहिती आहे. आणि कोणामुळे कोणाला काय त्रास झालेले आहेत हे सुद्धा जिल्ह्याला माहिती आहे. आणि निश्चितच जे काय ते आकडेवारी सांगतायत या सगळ्या न्यायप्रविष्ट बाबी जे कोर्टाचे निकाल असतील ते सगळ्यांना बंधनकारक असतील आणि त्याला आम्ही बंधनकारक असू. विजय चौकात सभा घेऊन पालकमंत्री म्हणतात सभा घ्यायला तुम्ही जाऊ नका. कशामुळे पालकमंत्री? त्या दोघांनाच माहित. आणि मी मागच सांगितले, आमची अकलूज नगरी ही लोकशाहीला मानणारी अकलूज नगरी आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये अनेक सभा या ठिकाणी झाल्या, सत्ताधारी झाल्या, विरोधी पक्ष नेत्यांच्या झाल्या. सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. लोकशाहीची वैचारिक बैठक असलेलं गाव आहे, त्यामुळे आमच्याकडून कायम स्वागतच आहे सगळ्यांचं या ठिकाणी. पालकमंत्र्यांच्या नाराजीची मतं आहेत त्यातून असं सगळं त्यांनी शोधायचं काय झाले काय नाही. आमची 16च होती ना. ते म्हणत होते मोहिते पाटलांचा करिश्मा आता काय राहिलेला नाहीये, जिल्ह्याचे नेतृत्व का म्हणताय असं त्यांचा प्रश्न होता. आता काय मेसेज जातो? जनता ठरवल ना कुणाचा करिश्मा ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे की किती दबाव केले, किती काय केले, मतदारांना जाऊन विचारा एकदा तुम्ही सगळं काय काय घटना घडलेल्या आहेत, कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. मी पूर्ण समाधानी आहे. माझ्यावर जो विश्वास टाकला होता मतदारांनी, या जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिले, त्यांचा जो विचार आहे तो विचार टिकवण्यात मी यशस्वी झालो. मी खरोखर समाधानी आहे या बाबतीत. संपूर्ण जिल्ह्यातील तुमच्या पक्षाचे आमदार असतील, विरोधी पक्षाचे असतील किंवा मंत्री असतील, सगळेच भविष्यातील राजकारणाकरता मी एकटा नव्हतो. माझ्याबरोबर या जिल्ह्यातील पुरोगामी विचारसरणीचे सर्व मतदार होते. त्यांच्या जीवावर मी चेहरा म्हणून लढलो. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची काही लोक म्हणणं असं होतं की हे मोहिते पाटलांनी टाळायला पाहिजे होतं, बिनविरोध करायला पाहिजे होती, मात्र तसं झालं नाही. त्यांना किती आकडा येतोय त्याच्यावर पुढचं गोष्टी घडामोडी होतील असं त्यांची चर्चा होती. काय वाटतं तुम्हाला? कोणालाही काही आरोप करायला, काही बडबडायला काय अर्थ नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझ्या नेत्यांचा आदेश होता त्या पद्धतीने मी इलेक्शन लावली. बिनविरोध करायचे असेल तर वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायला पाहिजे होती. पवार साहेब, फडणवीस साहेबांची चर्चा व्हायला पाहिजे होती, किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची चर्चा व्हायला पाहिजे.
आमच्या बरोबर चर्चाला जर स्थानिक लोकांना दुखत असेल, इथले जे कोण पालकमंत्री आहेत त्यांना आमच्याबरोबर चर्चा करायला दुखत असेल किंवा वाटत नसेल बाबा आमच्यावर चर्चा करावी, प्रदेश लेवलला त्यांनी चर्चा करायची होती. कुठेतरी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेऊन विचार विनिमय झाला असता, आम्ही काही विकासाचे प्रश्न मांडले असते. 3 आमदारांनी जानकर म्हणतायत की माझ्या मुलाची उमेदवारी, वसंतनाना पण म्हणत होते की माझी उमेदवारी. शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं काय कळालं की वसंतनानाची उमेदवारी ठेवावी? मी ठेवली नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, सुप्रिया यांना विचारलं, प्रदेशाध्यक्षांना विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की बिनविरोध स्वतः कामा नये. असं जर केलं तुम्ही तर चुकीचा मेसेज जाईल. इलेक्शन हारवू नाही तर जिंकू, तुम्ही लढा दिला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने केलेला आहे. आणि काय- यात मानाचा माझा कोणताही कारभार नाही. आता 3 आमदारांनी आपल्या विरोधात शेवटच्या केले, क्षणी- महाविकास आघाडीचे, त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आपण मागणी करणार पक्षाकडे. मी कसलीही कारवाई करा मागणी करणार नाही. सगळ्यांचं ऐकून घ्या आणि पक्षाध्यक्ष जो निर्णय देतील तो तर मला बंधनकारक असेल, बाकीच्यांचं मला माहित नाही. एकच वगैरे थोडंसं निश्चित मी सगळे विचार त्या ठिकाणी मांडेन. आदरणीय पवार साहेब त्या दृष्टिकोनातून काम करतील. सुरुवातीपासून जे काही होतं की तुमच्यामुळे निवडणूक लागते हे पूर्णपणे म्हणजे मी किती महत्वाचा आहे हे विचार करायला सगळं फिरून फिरून माझ्या भोवती येते. माझ्या भोवतीच सगळेजण मोहिते पाटील करते. म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतोय अदृश्य झालेत म्हणते, तर आम्हाला परत आम्हीच लागतोय. त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही. काय करायचं आता?